एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होतीये। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही भेट होतीये। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्याआधी ही भेट होतीये। त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे। अजित पवारांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक 12:30 वाजता मंत्रालयामध्ये पार पडणार आहे आणि त्याआधी भेटीगाठींचं हे सत्र सुरू झालेलं आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, काय नेमकी भेटीचं कारण काय आहे? दोन उपमुख्यमंत्र्यांची भेट होतीये। अनुपमा, 12:30 वाजता मंत्रालयामध्ये आज कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे। खरं तर या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। त्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये ज्या योजना जाहीर केलेल्या होत्या, लोकप्रिय योजना, त्यांच्या संदर्भात सुद्धा आज फेरविचार केला जाणार आहे। आणि तत्पूर्वीच म्हणजे कॅबिनेटची बैठक सुरू होण्यापूर्वीच अजित पवार यांच्या भेटीसाठी स्वतः एकनाथ शिंदे हे त्यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यामध्ये सध्या चर्चेला सुद्धा सुरुवात झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। खरं तर वित्तमंत्री अजित पवार यांच्यानुसार म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं की अनेक योजना आम्ही बंद करणार किंवा मग राज्याला आर्थिक स्थिती लावण्यासाठी अनेक ज्या योजना आहेत त्यांचा फेरविचार केला जाणार आहे। पूर्वीच त्यामुळे ही जी बैठक आहे ती महत्त्वाची मानली जाते, कारण एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या योजनांसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी आहे ती चर्चा होणार आहे। त्यामुळेच या बैठकीला या चर्चेला जे आहे ते महत्त्व प्राप्त झालंय। अनुपमा, निश्चितच धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू या बैठकीसंदर्भात, भेटीसंदर्भात।